हाय हॅलो योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार अशी क्रीम, ज्या क्रीममुळे तुमच्या चेहऱ्याचे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, सगळे म्हणजे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. जर पिंपल्स असतील, पिंपल्सचे डाग असतील, कोणाचे सुरकुत्या पडल्या असतील, कोणाला काळी चट्ट्या आलेल्या असेल, तर किंवा काहींना स्किन टॅन झालेली असेल, ज्यांना स्किन गोरी करायची आहे, स्किन ड्राय पडलेली आहे, अशा सगळ्या प्रॉब्लेमसाठी ही क्रीम खूप उपयुक्त आहे. आणि ही क्रीम लावल्याच्या नंतर तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला छान असा सुदिंग इफेक्ट जाणवेल, म्हणजे थंडगार इफेक्ट जाणवेल. कारण की आता सध्या तसाही उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपल्या चेहऱ्याला आपल्याला इतकं आग होते. कारण की जे कोणी आता जॉब करतं, जॉब करून घरी येतो तेव्हा आपल्या चेहऱ्याला अशी आग वाटते. तर त्यावेळेस तुम्ही ही क्रीम लावून झोपा. रात्री लावायची आहे आपल्याला ही क्रीम, दिवसानेही लावायची आहे. कारण की आपण जेव्हा रात्री आपण समजा मेकअप केलेला आहे, काही लावलेलं असेल, तर ते आपण चेहरा वॉश करून झोपतो. म्हणजे त्याच्यामुळे आपल्या ही जी क्रीम आहे तर याचा इफेक्ट हा चेहऱ्यावर लवकर जाणवतो. आणि शक्यतो नेहमी लक्षात असू द्या, तुम्ही जे पण रात्रीला क्रीम लावत आहे तर ते चेहरा कधी पण आपला वॉश करून मग आपण लावला पाहिजे, जेणेकरून आपली चेहरा क्लिन्झिंग करून घ्यायची, चेहरा छान वॉश करून घ्यायचा आणि नंतर मग आपल्याला ही क्रीम अप्लाय करायची आहे. ह्या क्रीममुळे तुम्हाला एकदम छान बेनिफिट्स तर भेटणारच आहे, पण सोबतच एक छान आपल्याला बेस्ट आणखीन तुमच्या चेहऱ्यावर ग्लोपणा येणार आहे. 2x पणे छान असा स्किन टोन वाढणार आहे. हा स्किनचा प्रत्येक स्किनलासुद्धा ही क्रीम उपयुक्त आहे. तुम्ही बघू शकता, छान अशी क्रीम आहे. बघू शकता टेक्स्चर, लाईट असल्यामुळे एवढं दिसत नाही आहे. हां, ठीक आहे, एकदम अशी बेस्ट आहे. आणि ही क्रीम तुम्ही लावल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःला एक 15 दिवसात इतका छान बेस्ट रिझल्ट भेटेल की तुम्हाला स्वतःला तुम्ही स्वतः सुद्धा ओळखू येणार नाहीत, इतका छान रिझल्ट भेटेल. आणि ही क्रीम लावायच्या अगोदर मी जसं सांगितलेलं आहे, क्लिन्झिंग करायची आहे आणि मग ही क्रीम लावायची आहे. तर आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि बेल बेलचं बटन दाबायला बिलकुल विसरू नका, म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओज आहे त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, हा पूर्ण व्हिडिओ बघा. याच्यामध्ये मी कसं यूज केलेलं आहे तर ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपर्यंत बघावं लागेल, तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला 3 बदाम घ्यायचे आहेत. याच्या बदामची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रात्रभर भिजवून सुद्धा करू शकतात, पण मला असं वाटतं की मला फटाफट करायची होती क्रीम, त्यासाठी मी बदामची साल काढून घेतलेली आहे. आणि आपल्याकडे सालन असेल तर सालन ठीक आहे, नाही तर किंवा जे पण आपल्याला दगड भेटेल किंवा काही भेटेल ज्याच्यामध्ये आपल्याला उगाळता येईल. आता आपण रोज वॉटर टाकलेलं आहे आणि रोज वॉटरमध्ये टाकून आपण छान त्याला उगाळून घेत आहे बदामला. बदाममुळे तुमची स्किन काय होते, जे चेहऱ्यावर जे सुरकुते आलेले असतात ते निघून जातात आणि त्वचेला एक छान टोन देण्याचं काम करतं आणि तुमच्या चेहऱ्याला एक ओलावा देतं. आणि रोज वॉटरमुळे तुमच्या चेहऱ्याला काय होतं की एक ग्लोपणा येतो. रोजमुळे तुम्ही रोज गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जरी टाकल्या ना तर तुमच्या चेहऱ्याला एक छान निखारता येते, उजळपणा येते. त्याच्यामुळे रोज वॉटर तुम्ही ह्या क्रीमसाठी नक्की वापरा. याच्यामुळे तुमची चेहऱ्याची जी रंगत आहे, जी चेहऱ्याचा रंगटोन आहे तो वाढण्यासाठी खूप मदत करतो. आणि आल्मंड म्हणजेच बदाम तुमच्या चेहऱ्याला छान मॉइश्चराईज करण्याचं काम करतं आणि चेहऱ्यावर जर काही दाग धब्बे आले असेल तर ते निघून जाण्यासाठी सुद्धा काम करतं. आता तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी 3 बदाम उगाळून घेतलेली आहेत. आता ह्यामध्ये आपण सर्वात प्रथम टाकणार आहोत ग्लिसरीन थोडंच टाकायचं आपल्याला. ग्लिसरीन काय करतं, तुमचा चेहरा जर ड्राय झाला असेल तर ड्राय झालेली स्किन कमी करण्यासाठी मदत करतं आणि तुमचा चेहरा छान तजेलदार करण्यासाठी पण मदत करतो. आता आहे ॲलोवेरा जेल. आता सध्या तसाही उन्हाळा सुरू झालेला आहे आणि ॲलोवेरा जेल तुमच्या चेहऱ्याला थंडगार करण्यासाठी मदत करतं. जर आता आपला चेहरा जर समजा गरमीने खूप लाल झाला असेल, उन्हातून आले असेल, तर त्याच्यामुळे चेहऱ्याला खूप बेनिफिट देतं आणि चेहरा
एक छान थंडगार करून तुमच्या चेहऱ्यावर आलेला जो काळपटपणा आहे, टॅनिंग आहे, तर तो निघून जाण्यासाठी मदत करतो. आता ही क्रीम छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. छान आपल्याला 1 मिनटं तरी त्याला असं छान फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तयार आहे आपली क्रीम. आणि अशा छान एक कंटेनर घ्यायचं आहे. ते कंटेनर छान स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपली ही क्रीम स्टोअर करून ठेवायची आहे. ही क्रीम तुम्हाला 1 महिनाभर पुरेल. तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता आणखीन दिवस ठेवण्यासाठी, पण 1 महिना तुम्हाला ही क्रीम पुरेल. बघू शकता तुम्ही क्रीम छान तयार झालेली आहे. अशा प्रकारे त्याचा टोन हे करून बघू शकता तुम्ही, कलर्स हे झालेला आहे. अशा प्रकारे मी एक कंटेनरमध्ये ते क्रीम भरून ठेवलेलं आहे आणि ही क्रीममुळे तुमच्या चेहऱ्याला फायदाच होईल, नुकसान होणार नाही. बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही, छान असा रेडी झालेली आहे क्रीम आपली, एकदम असं छान. आणि अशा प्रकारे आपल्या चेहऱ्याला आपल्याला छान असं लावून घ्यायचं आहे. वाव, याचा इतका छान स्मेल येतो आहे ना, मस्त. आणि असंही आपल्या चेहऱ्यासाठी बदाम खूप उपयुक्त आहे. चेहऱ्यासाठीच नाही, केसांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. आल्मंड ऑइलसुद्धा लावलं ना तर तुमच्या केसांची वाढ झपाट्याने होते. तर अशा प्रकारे आपल्याला ही क्रीम लावून झोपायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला चेहरा जो तुम्ही समजा फेसवॉश वापरत असाल, फेसवॉश, पण मी सांगितल्याप्रमाणे माझे जे उपटन्स आहे तर ते वापरून जर तुम्ही म्हणजे साबण न वापरता फक्त उपटन्स लावले ना तर तुमच्या चेहऱ्याला आणखीन छान रिझल्ट भेटेल. त्यासाठी माझे जे उपटन्सचे जे व्हिडिओ आहे तर मी ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन, तर ते तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.